सायकलिंगचं शहर अशी एकेकाळी पुण्याची ओळख. आता सायकली फारशा दिसत नसल्या तरी दुचाकींची ओळख पुण्यानं कायम ठेवली आहे. पण आता पुण्यात दुचाकी सोबतच चारचाकी वाहनांची संख्या वेगानं वाढतीये. त्याचबरोबर वाढणारं ट्रॅफिक आणि प्रदूषण ही पुण्यासाठी डोकेदुखी ठरतीये. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी पुण्यातल्या तरुणांनी लेट्स राईड हा उपक्रम सुरू केलाय. letsride.in या वेबसाईटच्या माध्यमातून कार आणि बाईक पुलिंगचा उपक्रम मोफत राबवला जातोय. फक्त पुण्यातल्याच नाही तर आतापर्यंत देशभरातल्या 6,000हून अधिक प्रवाशांनी या वेबसाईटच्या माध्यमातून याचा लाभ घेतलाय. एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आणि तुमच्या कारमध्ये तुम्ही एकटेच असाल तर इतर 4 प्रवाशांना आपल्याबरोबर लिफ्ट देऊ शकता. त्यासाठी letsride.in या वेबसाईटवर लॉग इन करून आपल्या ड्रायव्हिंग रूटची माहिती देणं आवश्यक आहे. कारबरोबरच दुचाकीधारकही यामध्ये सहभागी होऊ शकतात. इसका मेन मिशन जो था स्टार्ट करने का इज़ कि लाइक व्हेनेवर जब मैं किसी भी गाड़ी को देखता हूँ तो उसमें मोस्टली एक ही बंदा बैठा रहता है. सो टू चेंज और टू फिल द एम्प्टी सीट्स इन द कार, दैट वाज माय मेन मोटो. सो इसकी वजह से द ट्रैफिक कम हो सकता है. अभी जैसे फ्यूल कंज्यूम्ड होता है एक बंदे से, इट कैन बी कंज्यूम्ड बाय द 5 पीपल. दैट वाज द मेन. सो व्हाट वी आर ट्राइंग टू सॉल्व इज हम 2 प्रॉब्लम सॉल्व कर रहे हैं, द ट्रैफिक एंड जो फ्यूल कंज्यूम कैसे हो रहा है अभी. या सेवेचा वापर करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचीही योग्य ती काळजी या वेबसाईटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. लिंक्डइन से उसका प्रोफाइल लिंक्ड है, ट्विटर से लिंक्ड है, तो आप पहले खुद से जाके चेक कीजिए कि कितना जेन्युइन है उस बंदे का प्रोफाइल जिसके साथ आप शेयर करना चाहते हो. कभी भी आप अपने घर के एड्रेस पे मत बुलाइए जिससे आप लिफ्ट ले रहे हैं. उसको कोई आपके घर के पास का जो चौक है वहाँ पे बुलाइए कि वहाँ पे हमेशा मीटिंग पॉइंट वो रहेगा. तो एक रहेगा कि जिससे भी आप लिफ्ट ले रहे हो वो आपको कभी बैक ट्रैक नहीं कर सकते, या कुछ अगर परेशानी होती है कल को आपको उनके साथ शेयर नहीं करना है तो आप छोड़ सकते हो. यू कैन गो फॉर अदर ऑप्शंस एज वेल. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या वेबसाईटचा सर्वाधिक वापर केला जातोय तो पुण्यातल्या IT कंपनींमधल्या तरुण-तरुणींकडून. कार आणि बाईक शेअरिंगच्या या उपक्रमामुळे पैसा आणि इंधनाची बचत तर होतेच, मात्र कार पुलिंगची ही संकल्पना जर मोठ्या प्रमाणात राबवली गेली तर पुण्यातील ट्रॅफिकची समस्याही कमी व्हायला मदत होणार आहे. लेट्स राईड सारख्या कार पुलिंग कम्युनिटीच्या माध्यमातून आपली राईड शेअर केली तर पैसा, वेळ, इंधन या सगळ्याच गोष्टींची बचत होऊ शकते. मात्र त्यासाठी देशामध्ये पुलिंग ही संकल्पना समजावण्याची आणि ती प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.